माझ्या सर्व ओबीसी बांधवांना मी सर्वप्रथम मानाचा जय मल्हार करतो। माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठावरील सर्व ओबीसी नेते आणि तुम्ही सर्वजण, आज निसर्गाची पण साथ आहे आपल्या ओबीसी मेळाव्याला, जरा शिरवाळ पडलंय बरोबर ना। इतक्या मोठ्या लाखोच्या संख्येने उपस्थित असणारा, गावगाड्यामध्ये राहणारा माझा ओबीसी समाज, मित्रांनो आज आपण इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी जमलोय। आपल्या ओबीसींचा आरक्षणाचा लढा एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर कॅन्सर पेशंट अजून दवाखान्यामध्ये घ्यायचा आहे, 4th स्टेजचा कॅन्सरचा पेशंट अजून दवाखान्यात घ्यायचा आहे, त्याला बेड उपलब्ध व्हायचा आहे, तवर सर्दी खोकलावाला म्हणतोय माझं डायरेक्ट ऑपरेशन करा, मला ताबडतोब आतमध्ये घ्या। बरोबर का चूक आहे? आता दवाखान्यात कुणाला घ्यायचं हे सरकार नावाचा जो कंपाऊंडर आहे त्याच्या हातामध्ये हा सगळा खेळ आहे। कुणाला पहिला आतमध्ये घ्यायचं, कॅन्सरवाल्याला घ्यायचं का सर्दी खोकलावाल्याला घ्यायचं, हे आता सरकार नावाच्या कंपाऊंडरवरती अवलंबून आहे। पण आमचा डॉक्टर वरती 1,00,000% विश्वास आहे, कारण आमचा फिक्स डॉक्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये योग्यच उपचार होणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या दरबारामध्ये योग्यच न्याय मिळणार, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। मित्रांनो आज डिसेंबरच्या महिन्यामध्ये 9 तारखेला आपली सभा आहे आणि डिसेंबर महिन्याचं एक महत्व आहे। डिसेंबर महिन्यातल्या 2 तारखा आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत। 1 तारीख आहे 3 डिसेंबर, सिंहासनाचा कुठलाही गंध नसणारा, सिंहासनाचा कोणताही संबंध नसणारा दासी पुत्र यशवंतराव होळकर स्वकर्तृत्वावरती चक्रवर्ती झाला। आणि दुसरी तारीख महत्वाची आहे 6 डिसेंबर, ज्या माणसानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्या जीवनामध्ये अपमान सहन करावा लागला, त्या मानवानं धम्मचक्र प्रवर्तन केला। 2 चक्र महत्वाचे आहेत, एक चक्रवर्ती आणि धम्मचक्र प्रवर्तन। ही 2 चक्र या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुजनांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करून गेली, बदल करून गेली, आपल्याला सामाजिक न्याय देऊन गेली। आणि म्हणून महाराजा यशवंतराव होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही 2 माणसं आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहेत। मित्रांनो आज ही नुसती सभा नाही आहे, हा आज नुसता मेळावा नाही आहे, अरे माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वातलं हे सोशल इंजिनिअरिंग आहे, हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सोशल इंजिनिअरिंग आहे। मित्रांनो आज ही गावगाड्यातल्या पारधी समाजाला, भिल्ल समाजाला गावातला प्रस्थापित गुन्हेगारी नजरेनं बघतो, गावातला प्रस्थापित गुन्हेगारी नजरेनं बघतो, त्या पारधी समाजाला, त्या भिल्ल समाजाला, त्या दलित समाजाला बरोबर घेऊन महाराजा यशवंतराव होळकरांनी सैन्याची फौज तयार केली, त्यांना स्वाभिमान दिला, त्यांना अधिकार दिला। त्याच यशवंतराव होळकर यांच्या विचारानं प्रभावित होऊन या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सामाजिक चळवळ ज्यांनी उभा केली ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चळवळीला धार होती। मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीला, सामाजिक चळवळीला धार होती, त्या चळवळीमध्ये प्रचंड रग होती, कारण त्यांच्यावरती यशवंतराव होळकरांचा प्रभाव होता। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या मुलाचं नाव यशवंतराव ठेवलं होतं। मित्रांनो यशवंतराव ठेवलं होतं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा प्रभाव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या वरती होता। महात्मा ज्योतिराव फुलेंची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं। म्हणून मी तुम्हाला सांगतो होळकर आंबेडकर जेवढी आंदोलन झाली, या देशामध्ये जेवढ्या क्रांती झाल्या, त्या सगळ्या क्रांती
होळकर, फुले, शाहू आणि आंबेडकर याच विचारावरती झाल्या, कारण या सगळ्या चळवळीचा डीएनए हा होळकर, फुले, शाहू आणि आंबेडकर होता. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये सगळे ओबीसी एकत्र व्हायला लागलेत, एकजूट व्हायला लागलेत. याचं सगळं श्रेय माननीय छगन भुजबळ साहेबांना जातं. या वाघानं डरकाळी फोडली, या सिंहानं सिंहगर्जना केली आणि गावगाड्यातला पालामध्ये राहणारा पोरगा सुद्धा आता तरतरीत झाला. त्याला सुद्धा कळालं की आमचे हक्क, आमचे अधिकार आम्ही आता जतन करून ठेवले पाहिजे. म्हणून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून छगन भुजबळ साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा. ही धमाक, ही शक्ती, ही ताकद ही भुजबळ साहेबांच्या मध्ये. व्यासपीठावरती सगळे ओबीसी नेते आहेत, पण मी भुजबळ साहेबांचं कौतुक करतोय म्हणल्यावरती काय काय जणांना जरा वेगळंच वाटतंय. अरे, जो ओबीसीच्या हिताचं, जो भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करतोय, त्या नेतृत्वाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. ही आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून भुजबळ साहेब, तुमच्या पाठीमागं मोठ्या संख्येनं लोक आहेत. अजून तुम्ही सगळ्या गावापर्यंत गेला नाही. सगळ्या लोकांच्या मध्ये काय चाललंय हे तुमच्यापर्यंत आलं नाही. गावगाड्यातल्या लोकांच्या मध्ये एक मोठी ऊर्जा आली आहे, एक मोठी ताकद आली आहे. मित्रांनो, आमच्या आरक्षणावरती अतिक्रमण, गावामध्ये बंदी, सामाजिक भांडण, दलितांच्या वरती बहिष्कार, सामाजिक बहिष्कार हे संविधानाला धरून नाही आहे, हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून नुसती आपली चळवळ की आरक्षण वाचवायची चळवळ करून या इंदापुरातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांचा बालेकिल्ला आहे. या प्रस्थापितांच्या जिल्ह्यातून या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांना, या महाराष्ट्रातल्या ओबीसींना मी एकच आवाहन करतो, अरे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल है. हे गाणं आता आमच्या ओबीसी चळवळीचा प्रमुख राहील. या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे, सगळ्या लोकांनी ताकदीनं बोललं पाहिजे. भुजबळ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मी एकदा आंदोलन केला आणि त्याच दिवशी आमच्या एका मेंढपाळांच्या वरती जीवघेणा हल्ला झाला. मेंढपाळावरती रोजच हल्ले होत आहेत, तरी सुद्धा समाज ताकदीनं आमच्या बरोबर उभा राहतोय. मी सरकारकडे विनंती केली आहे, मेंढपाळाच्या संरक्षणासाठी सरकारने कायदा करावा आणि त्या विषयामध्ये छगन भुजबळ साहेब, तुमची आम्हाला पाठिंब्याची गरज आहे, तुमचा आम्हाला पाठबळ त्या विषयामध्ये हवा आहे. मित्रांनो, पाहिजे की नाही भुजबळ साहेबांचं पाठबळ? अरे मग जोरात आवाज द्याला. अरे, मराठा समाजाला आमचा विरोध नाहीये. भुजबळ साहेबांनी अनेक वेळा सभेत सांगितलं, सभागृहामध्ये सांगितलं की या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाला कालही आमचा विरोध नव्हता, आजही आमचा विरोध नाही आणि उद्याही आमचा विरोध नसणार आहे. त्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण देण्याला आमचा कुठलाच विरोध नाही. आणि मग ओबीसी तुमचा शत्रू कसा झाला? ओबीसी वरती तुम्ही कशासाठी आग पकड करताय? अरे, जमिनी तुमच्या घेतल्या कोणी? त्या जमिनीमध्ये कारखाने उभा कुणी केले? त्यामध्ये सूतगिरण्या, त्यामध्ये बँका कुणी उभा केल्या? त्यामध्ये कॉलेज उभा कुणी केली? या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नागवलं कुणी? त्या संस्थांमध्ये 50-50 लाख रुपये घेऊन गरीब मराठा समाजाच्या पोरांना तुम्ही भरती केलं. ते पैसे कुणी घेतलं? ओबीसीनी घेतलं. ते पैसे कुणी घेतलं? अरे, तुमचा नेमका शत्रू कोण आहे तुम्ही ओळखा ना. अरे, तुमचा सूर्याजी पिसाळ तुमचा कोण आहे ओळखा आणि मग त्याच्या मागे लागा. ओबीसीच्या नावानं तुम्ही काही करू नका. कोण आहे सूर्याजी पिसाळ? कोण आहे? अरे, धनगराच्या आरक्षणाला कुणाचा विरोध आहे? ओबीसीच्या आरक्षणाला. अरे, पहिल्यांदा तुम्ही म्हणला मराठवाड्यातल्या लोकांना दाखले चेक करा, झालं, मराठवाड्यातलं चेक केलं. परत तुम्ही म्हणताय सगळ्या महाराष्ट्रातले दाखले चेक करा आणि परत तुम्ही म्हणताय सरसकट सगळ्यांना कुणबीचे दाखले द्या. ही कुणाची भूमिका आहे? हे कोण डोक्यात घालताय? कोण डोक्यात घालताय? अरे, म्हणून हे सगळे विषय तुम्ही समजावून घ्या, नीटपणे सगळे विषय समजावून घ्या. ओबीसीच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे. ओबीसीच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवी करायची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये चिंता करू नका. आज महत्वाचे काही विषय आहेत, ते विषय मी तुमच्या समोर मांडतो. ओबीसीच्या 22-23 योजना रखडल्या होत्या. भुजबळ साहेबांनी जेव्हा अंबडमध्ये सभा घेतली, त्या सभेचा इतका इफेक्ट झाला मित्रांनो.
मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, त्याने एक अधिकारी त्या विषयावरती नेमलाय. काही ओबीसींच्या योजना मार्गी लागल्या, काही योजना मार्गी लागायचं बाकी आहे, ते भुजबळ साहेब निश्चितपणे बघतील. हे कशामुळे होत आहे? हे तुम्ही संघटित झाला, अंबडमध्ये सगळेजण एकत्रित आला, म्हणून आता हे सगळं सरकार सुद्धा तुमच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार झालंय. मित्रांनो, अजून काही योजनांचे पैसे यायचे आहेत. भुजबळ साहेबांना मी विनंती करतोय, नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याही सगळ्या विषयाला न्याय मिळावा असा प्रयत्न आपल्या माध्यमातून निश्चितपणे झाला पाहिजे. ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की वज्रमुठ शैल्य करू नका. राजकारण, जात पात, धर्म हे बाजूला ठेवा. सगळे ओबीसी नेते एक या आणि भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. एखादा नेता इकडं तिकडं गेला तर काही फरक नाही, पण मी हात जोडून विनंती करतोय की सगळे ताकदीने उभा राहावा. कारण आता गावगाड्यातला सगळा ओबीसी एक झालाय, गावगाड्यातली सगळी लोक एक झालेत. अरे अजून आम्हाला जाळायला स्मशानभूमी नाही. शीतल साठेने आता गाणं म्हटलं, सचिन माळीने, अरे अजून आम्हाला जाळायला स्मशानभूमीमध्ये आमचं प्रेत नेलं तर त्याला म्हणतात इथं जाळू नका, तुमची स्मशानभूमी तिकडं आहे. स्मशानभूमी कुठं? म्हणजे वड्यात तुम्हाला जाळा. आज कुणबी सरसकट दाखले द्यायचं चालू केलाय, ज्यांच्या नोंदी सापडल्या. अरे अजून आमच्या हेळव्याच्या पोराला, तेल्याच्या पोराला, कोऱ्याच्या साळ्याच्या माळ्याच्या पोराला, हटकर, धनगर, सनगर, रामोची, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, परीट, गडची, डवऱ्याच्या पोराला अजून दाखला मिळत नाही. 2-2, 3-3, 4-4 महिने हेलपाटे घातले तर आमच्या नावावरती जमीन नाही, आमच्या नावावरती 7-12 नाही, आमच्याकडे कुठलं कागदपत्र नाही. अरे आम्हाला त्यामध्ये काही मिळत नाही. आणि तुम्ही इकडे एका बाजूला एका दिवसात दाखले देताय आणि तिकडे 4-4 महिने झाले आमची लोक तिथं अर्ज करतायत, तर त्यांना तुम्ही वेगवेगळे पुरावे मागताय. हा दुजाभाव कशासाठी? हे दुजाभाव कोण करताय? आणि म्हणून गावातल्या सगळ्या ओबीसीनो एकत्र या. ही ताकद एका जाग्यावरती करा, सर्व शक्ती एकजूट करा आणि माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण सगळेजण ठामपणे उभं राहूया. मी बघितलं अंबडची सभा झाल्यानंतर बरंच वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं. भुजबळ साहेबांना असं करेन, भुजबळ काही नाही. भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस सुद्धा कुणी वाकडा करू शकत नाही. का करू शकतंय? दौलत नारायण इथं गर्जना केली, आता रामोशेंच्या वतीनं केली का नाही? ऐकली का नाही? रामोशावरती विश्वास ठेवला तर तो केसालाही धक्का लागू देत नाही. रामोशाचा विश्वासघात झाला तो टाळूला केसच ठेवत नाही. दौलत नारायण सांगितलं, मी महाराष्ट्रातल्या 5 कोटी धनगरांच्या वतीनं भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे खंबीरपणे उभे आहोत, हा शब्द सगळ्यांच्या वतीनं देतो. चिंता करू नका. आता पाडापाडीची भाषा सुरू झाली का नाही? ह्याला पाडतो, त्याला पाडतो, अमक्याला पाडतो, तमक्याला पाडतो. अरे पाडापाडीच्या भाषेवरती मला हे सांगायचं आहे, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है. हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है. आणि बरोबर ना? आणि त्यामुळे चिंता करू नका कसलीच. आणि एकजूट व्हा, एक ताकद व्हा. गावगाड्यातली सगळी एकत्रित लोक यायला लागले. सगळ्या लोकांनी आज भुजबळ साहेबांच्या पाठीमागे पाठबळ उभा केलाय. सगळे विसरून टाका. गावातल्या आता नाभिक समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, अग्री कोळी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, हे गावातले छोटे छोटे समाज आपण काय क्रांती करू शकतो बघा. अरे तुम्ही हिनवता गावात नाभिक समाजाची घरं किती, गुरव समाजाची घरं किती, लोहाराची, सोनाराची, सुताराची घरं किती, आम्हाला हिनवता. अरे आज तुम्ही गावात एक जर ओबीसीचा दाखला दिला कुणबीचा तर आमचं सरपंचाचं आरक्षण गेला. दुसरा दाखला द्यायची गरज नाही. एक पंचायत समिती गणामध्ये तुम्ही जर दाखला दिला तर आमचं ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण गेलं. जिल्हा परिषद गणामध्ये एक दाखला गटामध्ये दिला तर आमचं झडपीचं आरक्षण गेलं ना. अरे ह्या राज्यकर्त्यांना हेच करायचं आहे की ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पिलावडी खूप झाल्या, आमदार खासदारकीच्या मंत्र्याच्या जागा त्यांच्या पॅक झाल्या, मग त्यांना ओबीसीच्या झडपी जागेवरती मेंबर व्हायचा आहे, नगरसेवक व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य आणि गावचा सरपंच व्हायचा आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा आहे, नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचा आहे. अरे तुम्ही 4-4 जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं, राहत नाही ते मित्रांनो. म्हणून तुम्ही जागा व्हा, एकत्रित व्हा, एकजूट करा. राजकारण हा नंतरचा विषय आहे. अरे आपण वाचलो तर पुढचं सगळं वाचेल. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं एकत्रित यावं, एकजूट व्हावं, एक ताकदीनं व्हावं आणि माननीय
छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं एवढीच मी विनंती तुम्हाला करतो। 11 तारखेला विधान भवन नागपूरला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चा ठेवलाय। सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझं आव्हान आहे, लाखोच्या संख्येने तिकडे या, घरात बसू नका, दारा काढत मेंढर चारा इकडे नाही, ते काम रोजच आहे आपल्याला। सगळेजण ताकदीनं या आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो, तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट करतो आणि एक शपथ सगळेजण घेऊया। ओबीसीने एक शपथ घ्यावी, सगळे उठून उभा राहा, हात पुढे करा, मी मागं म्हणतो तुम्ही माझ्या मागं म्हणा। मी अशी शपथ घेतो की आम्ही ओबीसी भटके विमुक्त आदिवासी दलित लोक संविधान साक्षी ठेवून शपथ घेतो की उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू। महाराष्ट्राला समता, समानता, बंधुतेच्या वाटेवर पुढे नेऊ। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी, त्यांचे हक्क व अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी नेहमी एकत्रित राहू। जय भीम, जय मल्हार, जय ज्योती, जय ओबीसी। धन्यवाद पडळकर साहेब।